नमस्कार मंडळी, खास करून 40 नंतर पायात ताकद कमी, थकवा येणे म्हणजेच वय वाढणं नाही तर शरीर आतून सिग्नल देत असतं. आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कदाचित तुमचं दीर्घ आणि निरोगी आयुष्याची सुरुवात इथूनच होईल. अनेकांना वाटतं की दीर्घ आयुष्याचं गुपित हृदयात किंवा मेंदूत किंवा डाएटमध्ये लपलेलं असतं, पण मोठी व्यक्ती किंवा डॉक्टर सांगतात की खरं गुपित आपल्या पायांमध्ये दडलंय. कारण शरीराला चालतं ठेवणारी खरी ताकद पायामधूनच मिळते. 40 नंतर पायाची ताकद हळूहळू कमी व्हायला लागते, पण ती वेळेवर लक्षात आली नाही तर पुढे मोठ्या छोट्या आजारांची सुरुवात इथूनच होते. हे खूप लोकांना समजत नाही. पाय मजबूत असेल तर माणूस स्वतःच्या पायावर उभा राहतो, पण पाय कमजोर झाले की शरीर आणि मन दोन्हीही दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. तज्ज्ञ सांगतात की चालण्याचा वेग कमी होणं, वारंवार पाय दुखणं किंवा थकवा येणं ही फक्त वयाचं लक्षण नसून आतून होणाऱ्या कमजोरीची चिन्ह असतात. पाय म्हणजे फक्त चालण्यासाठी नसतात, शरीरातील रक्ताभिसरण, संतुलन आणि स्नायूंची ताकद टिकवण्याचं मुख्य केंद्र असतं. 40 नंतर जर पायांची काळजी घेतली नाही तर गुडघेदुखी, कंबरदुखी, डायबेटिस, बीपी आणि अगदी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. पायांमधील स्नायू कमजोर, कमकुवत झाले की शरीराचा समतोल बिघडतो आणि पडण्याची शक्यता वाढते. पुढे जाऊन फ्रॅक्चरपर्यंत जाऊ शकते. तज्ज्ञ असंही सांगतात, जो माणूस नियमित चालतो त्याचं आयुष्य सरासरी इतरांपेक्षा जास्त निरोगी आणि दीर्घ असतं. सकाळी पाय दुखणे, जड वाटणे, टाचांमध्ये दुखणं किंवा चालताना आत्मविश्वास न वाटणं ही इशाऱ्याची घंटा असू शकते. पाय कमकुवत व अशक्त झाले की माणूस बाहेर जाणं फिरणे कमी करतो आणि हळूहळू समाजापासून दूर होतो. याचा परिणाम आरोग्यावरती होतो. तज्ज्ञ सांगतात की पाय मजबूत असतील तर मेंदूही अधिक सक्रिय राहतो, कारण चालण्यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होतो. 40 नंतर बसून राहणारी जीवनशैली पायांची ताकद सर्वात जास्त कमी करते, पण याकडे फारसं कोणी गांभीर्याने पाहत नाही. पायांमधील नसांमध्ये रक्तसंचार कमी झाला तर सुन्नपणा, जळजळ किंवा मुंग्या येण्यासारखी लक्षणं दिसू लागतात. तज्ज्ञ म्हणतात की पायांची ताकद कमी होणं म्हणजेच शरीराची एकूण ऊर्जा कमी होणं. पाय मजबूत असतील तरच शरीरातील इतर अवयव योग्य प्रमाणात काम करू शकतात, कारण चालणे ही नैसर्गिक व्यायामाची सर्वात सोपी पद्धत आहे. 40 नंतर जर पायांकडे दुर्लक्ष केलं तर 60 नंतर चालणंही कठीण होऊ शकतं. हे वास्तव अनेक लोकांना उशिरा कळतं. तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की रोज थोडं चालणं, जिने चढणं, पायांचे हलके व्यायाम आयुष्य वाढवू शकतात. पाय दुखत असल्यामुळे चालणे टाळणं हा उपाय नसून योग्य मार्गदर्शनाखाली हालचाल करणे हाच खरा उपाय आहे. त्यामुळे चालणं हे कधीही अतिउत्तम आहे. पाय मजबूत असले की माणसाचा आत्मविश्वास वाढतो, कारण स्वतः चालता येणं ही स्वावलंबाची सर्वात मोठी निशाणी असते. पायांची ताकद टिकवली तर वृद्धापकाळातही माणूस स्वतःची काम स्वतः करू शकतो. हेच खरं दीर्घायुष्याचे गुपित आहे. पायांच्या स्नायूंना चालणं जितकं आवश्यक आहे तितकंच योग्य विश्रांतीचीही गरज आहे. त्यामुळे जेवढे तुम्ही चाललाल तेवढेच तुम्ही विश्रांतीची देखील केली पाहिजे. पायांची नियमित काळजी घेतली तर गुडघ्यांवरचा ताण कमी होतो आणि साधे आजार लांब राहतात. 40 नंतर पाय दुखणे म्हणजेच आयुष्य संपते असं नाही, तर आयुष्याकडे जरा जास्त लक्ष द्यायची वेळ आली आहे असा इशारा आहे. त्यामुळे तुम्ही 40 नंतर जास्तीत जास्त प्रमाणात पायांकडे लक्ष दिले पाहिजे. पायांमधील ताकद म्हणजेच फक्त शारीरिक शक्ती नसून ती मानसिक स्तर असाही आधार असतो. चालताना जमिनीवर पाय घट्ट टेकणे, तोल सांभाळता येणे आणि थकवा कमी जाणवणं व तसेच सुस्त कमी वाटणं ही चांगल्या आरोग्याची लक्षणं आहेत. जे लोक वय वाढल्यानंतरही चालणं सोडत नाही त्यांचं आयुष्य जास्त सक्रिय म्हणजेच त्यांचं आयुष्य जास्त निरोगी राहतं. पाय कमजोर झाले की माणूस हळूहळू स्वतःलाच मर्यादा घालतो, पण हे टाळता येऊ शकतं, आपल्यावरच आहे. 40 नंतर आजच पायांची काळजी घेतली तर 60 नंतर डॉक्टरच्या रांगेत उभं राहावं लागणार नाही. त्यामुळे तुम्ही 40 नंतर स्वतःची काळजी स्वतः नक्कीच घ्या. पाय म्हणजे आयुष्याची मुळे म्हणजेच भक्कम पाया आहे. ती मजबूत असतील तर आयुष्याचं झाडही मजबूत उभं राहील.
त्यामुळे आयुष्याची मुळे ही आत्ताच मजबूत करा. दीर्घ आयुष्याचे गुपित शोधायचं असेल तर आधी पायांकडे पहा. मजबूत पाय म्हणजेच मजबूत आयुष्य आहे. पायांमधील रक्ताभिसरण सुरळीत असेल तर हृदयाचा ताण आपोआप कमी होतो. म्हणूनच पाय मजबूत ठेवणं हृदयासाठीही अत्यंत फायदेशीर असतं. रोज किमान अर्धा तास ते 1 तास चालणे, जलद गतीने चालणे पायांच्या स्नायूंना जागं ठेवतं आणि कमजोरी रोखतं. जमिनीवर अनवाणी चालणं कधीकधी पायांच्या नसांना उत्तेजन देत असतं आणि संतुलन सुधारायला मदत करत असतं. त्यामुळे कधीकधी अनवाणी देखील चालण्याचा प्रयत्न करा. 40 नंतर कॅल्शियम, व्हिटॅमिन डी पुरेसे असलं तर पायांची हाडं कमजोर होऊ शकतात. म्हणून आहाराकडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. पायांना दररोज हलका मसाज केल्याने थकवा कमी होतो आणि रक्तसंचार सुधारतं, जे दीर्घकाळासाठी ताकद टिकवायला अत्यंत मदत करत असते. जिने चढणे हा देखील एक व्यायाम मानला जातो. हा व्यायाम देखील पायांचे स्नायू मजबूत आणि निरोगी ठेवतो. दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणं पायांसाठी सर्वात मोठा शत्रू आहे. दर तासाला उठून थोडं चालणं गरजेचं आहे. योगातील ताडासन, वृक्षासन सारखी आसने पायांची ताकद आणि संतुलन दोन्ही वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही योगा करताना ताडासन, वृक्षासन जरूर करावे. योग्य आकारचे आणि आरामदायक चप्पल किंवा शूज वापरणेही पायांसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. म्हणजेच पायांची काळजी घेतली जाते. त्यामुळे तुम्ही पायात योग्य प्रकारची चप्पल वापरणे गरजेचे आहे. आज जर तुम्ही पायांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर उद्या वृद्धापकाळात तुम्हाला स्वतःच्या पायावर अभिमानाने उभं राहता येईल. लक्षात ठेवा, दीर्घ आयुष्याचे गुपित महागड्या औषधात नाही तर रोजच्या चालण्यात आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच ही माहिती शेअर करा, कारण कदाचित कुणाचं तरी आयुष्य एका माहितीने देखील बदलू शकतं. त्यामुळे आपल्या अशाच नवीन माहितीसाठी आपलं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व आपल्या व्हिडिओवर हाईप करायला देखील विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन माहितीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब